मी बरं का या गोष्टी मी दिलीप भाऊ पाटील नाही, आपल्या समाजाच्या नेत्यांची, ते आपलेच नव्हते, ते महाराष्ट्र राज्याचे नेते होते, त्यांच्या बाबतीत त्या विषयाला वाचा फोडली आणि ते वाचा फोडत असताना थोडासा गोंधळ झाला. एकाच दिवशी मिटिंग आणि एकाच दिवशी बसणं, तरी आमच्या ज्येष्ठ संचालक व माजी सभापती रवी आबाने आपल्याला जो दिलेला शब्द आहे तो आम्ही सर्व संचालक बोर्ड इथं आलेले सांगतो, तुम्हाला हा ठराव तारीख काढल्यावर निश्चित देऊ. आणि दुसरी मागच्या वेळेला सुद्धा ठराव 100% होत होता, पण आम्ही प्रशासकीय जी माहिती मागवली यापासून आमचे सचिव जे ते म्हणूनचं पुस्तक वाचतात त्याच्यावरनं थोडीशी त्यांनी टिप्पणी मला सांगितली होती की बा ते आजच जर बसताय आणि आपल्याला त्या 87चा जो GR आहे गव्हर्नमेंटचा जुना, आता बदल झाला असेल माहीत नाही, त्याच्यात देऊ नये असं आहे. पण हे जर उपोषणाला त्याला गालबोट लागू शकतं, म्हणून तुम्ही पहिले मार्गदर्शन मागवा. तुम्हाला ठराव करायचा जे मग नंतर करा, पण आता तुम्ही सर्वांची जर इच्छा आहे आता ठराव करा, तर आम्ही त्या विषयाचा तुम्हाला ठराव येणाऱ्या मीटिंगमध्ये करून देतो. जी मागणी ती किंवा ठराव करून मग अजून मार्गदर्शनाला नाही मंजुरीसाठी पाठवतो. हे मी आमच्या संचालकाच्या वतीनं सर्वांना सांगतो. आणि दुसरं असं काही ज्या मागण्या आहेत, मी एक फोनवर आजही आमदार साहेबांशी बोललो. आमदार साहेब मला बोलले की बा त्यांनी या ठिकाणी तुम्ही बोला, समारोप तुमच्या 2 विषयाचं करा, बाकी विषयावरती ते सर्व उठत असले तर मला फोन केला तर मी सुद्धा 5 मिनटं येऊन त्या सर्व विषयांना त्यांना मदत करतो. तुम्ही तर जुनीच मागितलेलं आहे म्हणतो, माझ्याकडे केव्हा 1 वर्षापूर्वी तुम्हाला पत्र दिलं आहे, ते करायचंच आहे म्हणतो. तुम्हाला पडला अडचण आली तर मी येतो म्हणजे आम्हाला सर्व गोष्टी आजूबाजूला खात्री झाली. म्हणून तुमचा ठराव तुम्ही मागताय तसं मार्केटचं आम्ही देतो आणि आपण उपोषण या ठिकाणी थांबवावं. तुमचं बी दिलीप भाऊजी